नाही नाही कशाला बघणार आहे मला काय करू बघ काय ते मी काय गोट्याने घेऊ दिले काय लाख लाख शुभेच्छा देतो या ठिकाणी सर्व महिला वर्ग सर्व पुरुष वर्ग आणि या ठिकाणी साऊंड वाले आणि आयोजक अतिशय सुंदर आयोजन नियोजन भुवानी सांगितलं की माझ्या बायकोचा वाढदिवस म्हणता फुला फुलांनी साजरा केला नाही खरी चाळीभर फुला टाकलेली मग ती गुलाबाची नव्हती ना काटे लागले असते मग केवढ्यात पडला असते सन्माननीय दत्तारामजी देवळेकर बुवा यांकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलंय बाकी बुवा आई वडिलांचं अतिशय सुंदर सांगितलं महिला वर्गाला विचारलं की तुम्ही सकाळी उठून नवऱ्याच्या पाया पडता का ओ नवऱ्याच्या पाया नाही पडल्या तरी त्या महिला वर्ग 7 जन्मी हात पती मिळाव म्हणून वट पौर्णिमेला अवश्य त्या वडाला फेऱ्या मारतात कसं काय असला तरी नवरा बायकोचं नातं हे एक अतूट नातं आहे बघा कारण बायको या शब्दाचा अर्थ बा म्हणजे बाजूने भक्कम उभी राहणारी या म्हणजे येईल त्या परिस्थितीला तोंड देणारी आणि को म्हणजे कोणासाठी नाही तर आपल्या नवऱ्यासाठी झटणारी ती बायको एक तर महिला वर्गासाठी जोरदार होऊन जाते मंडळी आज महिला आहेत म्हणून आपण आहे कारण मुंबई सारख्या ठिकाणी परत एकदा त्यांना पहिलं जोक्स काय मारला की सकाळीच म्हणता आमच्या दिव्यातली पोरा इंग्लिश मिडियम नाही म्हणता डोंबिवलीत घेऊन जाता आणि सकाळी 5 वाजता त्यांना आया बहिणी उठवतं आणि ते का बाबूक सांगतात बाबू कर कूद 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 कर म्हणजे तू संडास होते काय बायोलॉजी केलंस की का काही ना येऊन फिरून त्या संडासावरच येतात काय नक्की विषय काय तुझं अरे बाबा काय सांगतोय आणि ते भले ते 5 वाजता काहीतरी करत असतील आता तुमचं पोरगं मोठं झालो मग तुम्ही 5 वाजता लोकांच्या खोलींमध्ये ऐकू कसे जाता तुम्ही हा अरे वासू बुवा तू नसतो तिकडे कान लाव तिकडे कान लाव त्याच्या संडासात कान लाव त्याच्या खोलीत कान लाव ते करण्यापेक्षा बुवा ना सकाळी उठून ना परमेश्वराचं नामस्मरण करा कारण कोरोना सारख्या काळामध्ये कोण कामाला आला असेल तो परमेश्वर आला होता एवढा बिकट काळ होता तर मुंबई सारख्या ठिकाणी राहणाऱ्यांना बघा आपल्या शेजारीत कामाला आला होता भाऊ लांब होते भाऊबंद लांब होते पण माझा शेजारी किती भांडला तरी सकाळी उठून विचारायचा ताई दादा कसे आहेत म्हणून म्हणजे शेजारी धर्म पाळला पाहिजे बुवा म्हणून मी सांगतोय शेजारी असत नाही शेजारी असत तिथे चांगला वागायचा तुझा काय वाईट होणार नाही आणि सांगता काय की मी उठते तेव्हा केस कापणार झोपता आणि केस कापणार उठता तेव्हा ह्यो झोपता नक्की तुझं उठता का म्हणजे तू उठतस कधी हा का भुताटकी नाहीस ना तू मी कापून देऊ के हा मी कापून देऊ आणलंय वस्तू खरंच घेऊन येले सगळं तळपाटच करत आहे तुझा अजिबात नावाकत ठेवता नाही म्हणजे काही खपू घेता काही सांगता काही तुझा तुझ्याकडे राहिला बाबा तुझ्याशी भांडून माका दे हे जाणार नाही कारण त्यांनी सांगितलं नाही रामदेव बाबा म्हणून तर होय म्हणतं अरे बाबा ते रामदेव बाबांच्या ठिकाणी एखाद्याच्या भावना दुखवायच्या ना आपण भजनामध्ये रामदेव बाबा त्यांनी काहीतरी कर्म केले आहेत तसे तू काहीतरी कर तर तू नक्की पुतळ बांधेल मी पोंबुर्ल्याच्या नाक्यावर पुतळ बांधूक काय तो एक उपचिरो ठेवलो आणि वर शेवाळी टाकले की झाला नाही बाकी बरं आहे ना चाललंय ना व्यवस्थितच चाललं ते गजरात काय बघणार तू कांडप काढते म्हणता तर मुलांना विचारलं मराठी मीडियम की इंग्लिश मीडियम पण मुलांना सांगतो बघा इंग्लिश मीडियम ए फॉर ऍपल म्हणजे फळापासून चालू होते आणि झेड फॉर झेब्रा प्राण्यांवरती जाऊन थांबते होय की नाही आणि मराठी मीडियम अज्ञानापासून चालू होते अरे ज्ञानी करून सोडते म्हणून मराठी मीडियम साठी एकदा जोरदार टाळ्या जाणले म्हणजे त्या पोरग्यांका विचारला बाईंका धरून गुरुजी किती आहेत म्हणून म्हणजे तुमका काय म्हणत आहे आता एखादे हे मास्तर बिस्तर कोण असत ते का बारीक एवढ्यात पडली बुवा
काहीतरी पोरांका विचारता भरकडून टाकतात तुम्ही. आपण समाज प्रबोधन करतो, या नारदाच्या गादीवरती बसतो म्हणतो, नारदाच्या गादीवरती बसून आपण जे सांगतो ते लोक ऐकतात, मग त्यांच्यापर्यंत चांगला संदेश गेला पाहिजे की नाही बुवा? काय आता बोल ना. आणा कांडे पेटे आणि याच्या केसाकच पहिले आग घालतोय, मग बघा कसं पेटता तो. पण बघा मुंबई सारख्या ठिकाणी फिरताना धावपळीच्या जीवनामध्ये सकाळी ट्रेनने प्रवास करावा लागतो. ट्रेनने प्रवास करता करता एक सकाळी जी माझ्या समोर येऊन बसला ट्रेन मध्ये, म्हणता पवार बुवा सदान कदा तुम्ही हसत असता, रहस्य काय आहे? म्हटलं रहस्य वगैरे काय नाही. म्हटलं घरणीची वाकडा तो खाई चुलीची लाकडा. म्हटलं घरणीला सदा प्रसन्न ठेवायचं. म्हटलं काय जे काय बनवेल ते चांगलं म्हणायचं. संध्याकाळी घरी गेला, मागांनी वांग्याची भाजी केली होती, चपात्या वाढल्या, आमटी वाढली, भात वाढला. याने चपातीने वांग्याची भाजी खाल्ली. त्याबरोबर माझी आठवण झाली. म्हणता पवार भाऊनी काहीतरी सांगितलं नव्हतं. म्हणता गे लक्ष्मी, म्हणता अशी भाजी 10 वर्षात खाल्लं नव्हतं, 1 नंबर भाजी झाली आहे. त्या लक्ष्मीने सुद्धा ओढणी कमरेक बांधला नव्हतं. ओढणी कमरेक बांधल्याने म्हणता मेलय, म्हणता तुमचं जाऊंदाळ काढून गेली 10 वर्षा. साधा गुलाबाचा फुल नाही, साधं गजरो नाही, 2 गोड शब्द नाही. आणि आज म्हणता नेमका सिलेंडर संपला आणि शेजारणीकडनं भाजी आणली, ती तुमका गोड लागली म्हणता. म्हणून जमान्यानुसार चाललं पाहिजे. कोरोना काळामध्ये सुद्धा बरेच नाहक बळी गेले, नाहक बळी गेले. आमच्या मित्राची सुद्धा आई वारली होती. मी बुवांका सुद्धा घेऊन गेले मित्राकडे. म्हटलं सांत्वन करायला जाऊया. दिव्यामध्ये सांत्वन करायला गेलो. मी म्हटलं मित्रा तू काय टेन्शन घेऊ नको. म्हटलं जशी तुझी आई होती तशी माझी आई होती, माझी आई होती तशी सगळ्या या एरियाची आई होती. झालं सांत्वन करून घरात गेला. 8 दिवसांनी बुवांच्या मित्राची बायको वारली. बुवांच्या मित्राची बायको वारली. या टायमात त्यांना ऐकलेलं सगळं. माका काय घेऊन गेलो नाही, एकटोच गेलो सांत्वन करू. मोठं सांत्वन करू गेलो एकटो. मित्राजवळ गेलो. म्हणता हे मित्रा, म्हणता काय टेन्शन घेऊ नको. म्हणता तुझी बायको तशी ती माझी बायको होती. मित्रांनी दांड्या घात घातला. तेवढ्यावरच थांबायचा ना. तुझी बायको तशी माझी बायको होती आणि पुढचा शब्द टाकला. म्हणता तशी माझी बायको होती तशी, म्हणता अख्ख्या एरियाची बायको होती. कांडाप काढला नाही आता नुसता. मुलं बाकी सांगता बाकी बरं की तृतीय पंथांचं चांगलं सांगितलं, पण तृतीय पंथांचा आशीर्वाद आणि घेतल्यानंतर प्रत्येकाला त्याचं फलित मिळतं बुवा, नाही का? कारण जमाना तसा आला. आज महिला वर्गाने तुम्ही विचारता की तुम्ही नवऱ्याच्या पाया पडता काय, पण खरोखर एक 40 वर्ष पाठीमागे गेलात तर खरोखर आमच्या आजी होत्या, त्यांना अवश्य सकाळी उठून नवऱ्याच्या पाया पडायच्या. पण जमाना बदलत चाललाय, कारण त्यावेळी कामं तशी कमी होती. आजकाल प्रत्येकाला अशी कामं आहेत की महिला पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून कामाला जातात, मग त्यांना वेळ पण नसतो तेवढा, नाही का? पहिलं जमानाच वेगळा होतो. नवऱ्याची नावं आत्माराम, तुकाराम, राजाराम, सकाराम, गंगाराम अशी असायची. त्यांना आदराने बोलवायच्या त्या बायका. आजकाल नावात अशी झाली आहे. जनार्दन नावातलं तर काय म्हणा, हे जानू कम हिअर. संजय नावातलं ए संजू कम हिअर. ह्या तर बाहेरची झाली. बेडरूम मध्ये गेल्यानंतर हे सोना, ए पिल्लू, काय त्या कुत्र्याचा पोर की काय समजतच नाही. आणि अशा म्हणणाऱ्या बायका नवऱ्याच्या पाया पडतील का? नाहीच पडणार. नाही. ह्यानं तर सांगितलं नवऱ्याच्या पाया पडल्यानंतर म्हणता आमचा नवऱ्याचं संध्याकाळी 7च्या नंतर पाय थाऱ्यावर नसता. आणि माडा झाला होता, बघितलात ना, मयत ठेवतात ना असं वणगुण. तसाच झालेला. मी हारच काढला होतोय घालू. तुका नक्की होता का फेफरा घातला येता? आणि तुम्ही विचारता बुवा जमानत असं बदलत चाललो आहे. आजकाल मुंबई सारख्या ठिकाणी जर वट पौर्णिमा असली, त्या महिला वर्ग असतात ते जेवढा पर्स मध्ये राहत तेवढं वट घेऊन येतात बाईकडनं संध्याकाळी. आणि तो आणल्यानंतर फ्रीज मध्ये ठेवणार आणि सकाळी त्या वडाक बाहेर काढणार, तर तो वड झालेला असतो ताट. त्याच्याशी शेंडी धरणार आणि मी दोरं गुंडणार. वडा वडा वडा. हे तुमका काय भेटलेलं नाही काय रे सची ना? तुम्ही म्हणजे काय माझी ह्या करू केलास की? नक्की काय विषय काय तुमचो? काय नाही. तर अशी परिस्थिती आहे.
आणि ह्या परिस्थितीमध्ये कसं जगायचं काय करायचं हे जास्त त्यांनी सांगणार पाहिजे. रूपाचा अभंग सादर करतोय. कारण मुळात तुम्ही सांगितलं की बाम लावणारा म्हणजे दारू पिणाऱ्यासारखा ज्ञानी कोण नाहीये बुवा. त्याला सर्व समजतं. तो दारू घेतल्यानंतर बुवा खराच बोलणार, खोटा बोलणारच नाही. त्या दिवशी एक जण दारू बाम लावून सुद्धा आहे तो मंदिरासमोर मंदिरात गेलो आणि म्हणता पुजाऱ्याची गंमत करूया म्हणता. पुजाऱ्याजवळ गेलो आणि म्हणता हे पुजारी सबसे कौन बडा आहे. पुजारी म्हणतो देऊया उत्तर एखाद्या ह्यो गप बसणार नाही म्हणता. उत्तर देऊया. पुजारी म्हणता सबसे मंदिर बडा है. म्हणता नो नो मंदिर कैसे बडा, मंदिर तो धरती पे खड़ा. पुजारी म्हणतो बाबा धरती बडी. तो म्हणतो नो 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 धरती कैसे बडी, धरती कैसे बडी, वो तो शेषनाग पे पडी. पुजारी म्हणतो बाबा शेषनाग बडा. तो म्हणतो नो नो शेषनाग कैसे बडा, शेषनाग तो शिवजी के गले में पड़ा. पुजारी म्हणतो बाबा शिवजी बडा. तो म्हणतो शिवजी कैसे बडा, शिवजी कैसे बडा, शिवजी तो पर्वत पे खड़ा. पुजारी म्हणतो बाबा पर्वत बडा. तो पर्वत कैसे बडा, पर्वत तो हनुमान जी के हथेली पे पड़ा. पुजारी म्हणतो बाबा हनुमान बडा यार. म्हणतो हनुमान कैसे बडा, हनुमान तो राम जी के चरणों में पड़ा. पुजारी म्हणतो बाबा राम जी बडा. नहीं नहीं राम जी कैसे बडा, राम जी तो रावण के पीछे पड़ा. पुजारी म्हणता बापा आता माका उत्तर येत नाही, तूच उत्तर सांग कोण बडा. बोलता घेणारो सांगता दो बॉटल पिके जो अपने पैरों पे खड़ा वो सबसे बडा. ते पोचलेले प्राणी असत नाही का. रूपाचा अभंग सादर करतो या ठिकाणी. कारण पंढरपुरामध्ये गेल्यानंतर आपण त्या पांडुरंगाचं रूप पाहतो, पांडुरंगाचं ध्यान पाहतो. पांडुरंग त्या विटेवरती उभा आहे. काम क्रोध लोभ मद मोह मत्सर षड विकार युक्त वीट. इंद्र त्या विटेचं नाव आणि पांडुरंग त्या विटेवरती उभा राहून काय सांगतोय की आपल्या आई वडिलांची सेवा करा तर मी तुम्हाला दर्शन देईन. पण आपलं चुकतं. आपण घरच्या देवाला देव म्हणत नाही, आपण घरच्या आईला आई म्हणत नाही. म्हणून आज ही परिस्थिती ओढवलेली आहे. म्हणून एकच सांगेन या भजनाच्या माध्यमातून या कलियुगामध्ये सर्वात श्रेष्ठ दैवत कोण असेल तर बाळांनो आई आणि बाबा आहे. त्यांचे चरण धरा. इतर कोणाचे चरण धरण्याची गरज पडणार नाही. कारण 9 महिने गर्भाचा गोळा पोटामध्ये वाढवते, नित्याची कामं करते, कोणती तक्रार करत नाही ती आई. आणि सणावाराला स्वतः फाटके कपडे घालून आपल्या मुलांना चांगले कपडे आणून देतो तो बाप. आणि या कलियुगामध्ये ज्यांना आई बाप समजला त्यांनी 7 जन्माची नैया तरली म्हणून समजा, 7 जन्माची नैया तरली म्हणून समजा, 7 जन्माची नैया तरली म्हणून समजा. कारण छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे बघा. छत्रपती शिवरायांनी वयाच्या 50 वर्षामध्ये 350 पार किल्ले काबीज केले. प्रत्येकाला वाटतंय एका एका किल्ल्यावरती माझ्या राजाचं मंदिर व्हावं. पण आज शोकांतिका आहे. प्रियकर प्रेयसी जातात आणि आपली नावं लिहून ठेवतात. तेव्हा वाटतं आपलं कुठेतरी चुकतंय. प्रत्येकाला वाटतंय माझ्या राजाचं स्मारक व्हावं. पण गेली 7 वर्ष अरबी समुद्रामध्ये स्मारक फक्त रेखाटलं गेलंय. 7,742 कोटी खर्च दाखवला एलआयडी कंपनीने. तेव्हा वाटतं आपलं कुठेतरी चुकतंय. एखादी नवीन गाडी घेतली की त्याच्या पाठीमागे लिहितो राज छत्रपती शिवराय बघतोस काय मुद्रा कर म्हणून लिहितो. पण तीच गाडी संध्याकाळी एखाद्या बिअर बारच्या समोर उभी असली की वाटतं आपलं कुठेतरी चुकतंय. छत्रपती शिवरायांनी सांगितलं होतं रयतेचं रक्षण करा. पण तीच रयता तीच जनता जेव्हा झाडाला लटकून मरते तेव्हा वाटतं आपलं कुठेतरी चुकतंय. छत्रपती शिवरायांनी सांगितलं होतं आया बहिणींच्या आबरूचं रक्षण करा. पण तीच आपल्या आया बहिणींची श्रद्धा वालकर सारखे 35 तुकडे केले जातात. तेव्हा वाटतं आपलं कुठेतरी चुकतंय. म्हणून फक्त कपाळावरती चंद्रकोर कानामध्ये बाली घातली म्हणजे छत्रपती शिवरायांचे वंशज नाही झालो. तर त्यांचे गुणधर्म आत्मसात करायला शिका. आणि सगळ्यात गुणधर्म आत्मसात करायचा असेल तर कोणता, मुठभर कावळ्यांना घेऊन स्वराज्याची निर्मिती माझ्या राजाने केली होती. तशी तुम्ही एकजूट दाखवा. आणि ती आज एकजूट या मुळम घराण्यामध्ये गर्दीवाडीमध्ये दिसली. एकदा जोरदार टाळ्या मंडळीसाठी होऊन जाऊन दे मंडळी. धन्यवाद.
विठ्ठल 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 परवा विठ्ठल विठ्ठल परवा